बघा आता हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. का बरं? कारण हा प्रश्न विचारलेला आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. मग याची सुरुवात कशी करायची सुरुवात काय म्हणत आहे की 2 मधून किती वेळा 0.125 वजा करावे म्हणजे उत्तर 0.375 येणार. बरोबर. काय करायचं? 2 मधून म्हणजे 2 मधून मायनस. समजला कसं केलं आपण? 2 मधून किती वेळा 0.125. आता किती वेळा म्हणजे x वेळा 0.125. कसं केलं आपण? 2 मधून किती वेळा म्हणजे आपल्याला माहीतच नाही आहे किती वेळा. आलं लक्षात? म्हणून आपण काय केलं अशा प्रकारे. ठीक आहे. वजा करावे म्हणजे उत्तर किती येणार? 0.375. समजला कशा प्रकारे केला आपण? आता याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे? 0. हा जो मायनस आहे. आता मला सांगा, कोणतेही जो क्वेश्चन असतो तर जो ब्रॅकेट असतो हा संपूर्णतः ब्रॅकेट बाहेरच्या संख्येला एकतर जर गुणाकार असेल तर गुणाकार करतात, बेरीज असेल तर बेरीज करतात, अजून काही म्हणजे वजाबाकी असेल तर वजाबाकी करतात. आलं लक्षात? आता आपल्याला पॉईंट हे मांडायचं आहे की आता हा जो प्रश्न आहे 2 मधून किती वेळा, तर 2 मधून किती x वेळा 0.125 वजा करावे म्हणजे उत्तर 0.375 येणार. आता हे आपला एक समीकरण बनला. आलं लक्षात? आता या समीकरणानंतर आपल्याला हा जो भाग आहे याला काय करायचं आहे? कशा प्रकारे सॉल्व करायचं याला? हा किसको? बघा प्रश्न काय आहे? एक मिनिट. 0. अब ध्यान से देखो. अब 2 माइनस आता 0.125 इंटू आहे तर काय होणार? 0.125x बरोबर 0.375. ह्याचा गुणाकार केला तर एवढं येणार. बरोबर. त्याचा नंतर आता याला इकडे घ्या. 0.125x बरोबर 0.375. हा प्लसमध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? -2. बरोबर. आता याला मायनस करून घ्या 2 मधून. आता लक्षपूर्वक आहे का? आता याला मायनस कसे करतात? आता 0.375 मोठा आहे की 2 मोठा आहे? 2 मोठा आहे. तर 2 मधून काय करायचं आहे? 0.375 वजा करणे आहे. लक्षात ठेवायचं. हे पॉईंट इथं देऊन द्या. ठीक आहे. 10 म्हणून 5 गेले, 5 हातचा 1, 10 म्हणून 8 गेले, 2 हातचा 1, 10 म्हणून 4 गेले, 6. आणि हा काय आहे? 2 म्हणून 1 गेला 1. म्हणजे किती आला? 1.625. म्हणजे 0.125x बरोबर 1.625. आलं लक्षात? एवढा समजलं? त्यानंतर x बरोबर 1.625 हा कशामध्ये आहे? गुणाकारामध्ये. तर इकडे असेल कशामध्ये होणार? 0.125 म्हणजे भागाकारामध्ये. इकडे ते बघा इक्वल टूचा इकडे जर गुणाकार असेल तर तिकडे गेल्यावर भागाकार, आणि इकडे जर भागाकार असेल तर तिकडे गेल्यावर गुणाकार, हे सांगितलेलं आहे. त्याचा नंतर फक्त याचं सॉल्युशन करा. पॉईंट काढून टाका. 0, 125 1 125, 1625 असे पण करू शकता साध्या स्वरूपात. 1 125, 12 5 गेले, 7 न 5 12, हातचा 1, 6 मधून 3 गेले 3, 5, 125 3 75, 100 गुणिला 3 300 म्हणजे 3, म्हणजे 125 3 किती? 375. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली तुमची? 13. समझला? पॉइंट कहाँ आएगा? पॉइंट तो कट गया ना. पॉइंट कट गया. समझ में आया? समजला तुम्हाला? नाही समजला? पुन्हा अजून एकदा समजू. बघा लक्षपूर्वक आहे का? प्रश्न काय म्हणतो की 2 मधून किती वेळा म्हणजे x वेळा
किती वेळा म्हणजेच काय एक्स वेळा. मग एक्स वेळा कोण हा 0.125. तर किती वेळा 2 मधून 2 मायनस किती वेळात एक्स इंटू 0.125. याला सॉल्व केलं तर किती येणार 0.375 बरोबर. त्याच्यानंतर 2 मायनस याचा गुणाकार केला तर काय होणार 0.125 एक्स बरोबर 0.375. मग आपल्याला काय करायचं याला इकडे घेऊन या जसंच तसं बरोबर 0.375 हा इकडे आहे इक्वल टूच्या तिकडे गेला तर मायनस होईल हा प्लसमध्ये आहे नाही तर बरोबर तिकडे गेला मायनस झाला. मग 0.375 मायनस 2 म्हणजे हा मायनस केल्यानंतर किती आला पूर्ण 1.625. तो 1.625 आपण इथं लिहिलं बरोबर. त्यानंतर 0.125 एक्स बरोबर 1.625. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायचं एक्सला इथं घ्या याला इथं घ्या 1.625. हा गुणाकारामध्ये इकडे गेल्यावर काय होणार भागाकारामध्ये. मग आपण एक नॉर्मल पद्धतीने हे बघा पॉईंट कॅन्सल झाले. मग नॉर्मल पद्धतीने आपण 1625 भागीला 125 तर 125 एक 125 उरलं किती 37. हा 5 इथं घ्या बरोबर. मग 125 3 375 म्हणजे किती आला एक्सची व्हॅल्यू 13. एवढं समजला तुम्हाला लिहून घ्या.